कराचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए हे देखील रडारवर आलेले आहेत. 2 सीएंसह दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. खरात प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर येणार का आता, अशी याकडे लक्ष असणार आहे. बंधू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अधिक गडद होत असून खराचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 चार्टर्ड अकाउंटंटसह दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. आणि या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत. योगेश, खराचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए देखील आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत. खरंय, नाशिक शहरातले 2 सीए हे शिवनिका संस्थान आणि त्याचबरोबर अशोक खरात याचं वैयक्तिक अकाउंट किंवा आर्थिक व्यवहार हे सगळं बघत होते. एकूणच दरवर्षी तो जो काही व्यवहार शिवनिका संस्थांच्या नावाने होत होता आणि बराचसा पैसा जो काही ब्लॅकच्या पद्धतीनं वसूल करत होते अशोक खरात, त्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती ही या दोघं सीएंना आहे आणि त्यामुळे या दोघंही सीएंना सर्वात पहिल्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आलाय. तो हवाला मार्फत पैशांचे व्यवहार करत असे, परत ब्लॅकचा व्हाईट करत असे, असे अनेक आरोप जे आहेत ते त्याच्यावर आहेत. त्यामुळे या दृष्टिकोनातून दोघेही सीएंची चौकशी सातत्यानं सुरू आहे. कुठलीही प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन सुद्धा करणं सुरू आहे आणि एकूणच मुद्रांक शुल्क विभागाकडून याची सर्व माहिती मागवण्यात आलेली आहे.